नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, आज आपण बोलणार आहोत इलेक्ट्रिक वाहनं म्हणजे इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक रिक्षा यांचे फायदे आणि तोटे. आजच्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमती आभाळाला भिडत आहेत आणि अशावेळी इलेक्ट्रिक वाहन हा एक उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहे. पण त्यात काही मर्यादा देखील आहेत. या तिन्ही गोष्टींचा त्याचबरोबर फायदे आणि तोटे याबाबतचा विचारसुद्धा आपण या व्हिडिओतून करणार आहोत. तर इलेक्ट्रिक वाहन घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. त्याने हा अवश्य व्हिडिओ बघावा, शेवटपर्यंत बघावा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, इलेक्ट्रिक वाहनं घ्यावीत की नाहीत, याबाबतची नक्की कॉमेंट्स तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रहो, व्हिडिओत पाहणार आहोत इलेक्ट्रिक वाहन खरंच फायदेशीर आहे का. सुरुवातीला येऊ आपण इलेक्ट्रिक बाईककडे. मित्रहो, इलेक्ट्रिक बाईक म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त फायदा. ही इलेक्ट्रिक बाईक जर तुम्ही एकदा फुल चार्ज केली तर तिचा खर्च येतो एकदा फुल चार्ज करण्याचा 6 ते 10 रुपये, डिपेंडिंग ऑन तुमची बॅटरी किती पॉवरची आहे त्याच्यावर. पण जास्तीत जास्त खर्च आहे 10 रुपये. पेट्रोल बाईकला जिथं 1 किलोमीटरला 1.5 ते 2 रुपये खर्च येतो, तिथे इलेक्ट्रिक बाईकला 15 ते 25 पैसे लागतात. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला समजा महिन्याला आपल्या पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकचा खर्च, पेट्रोलचा खर्च जर 3,000 रुपये येत असेल, तर इलेक्ट्रिक बाईकचा खर्च किती कमी येतो ते तुम्ही बघू शकता. 300 ते 350 रुपये चार्जिंगचा खर्च येऊ शकतो, डिपेंडिंग ऑन तुम्ही किती बाईक चालवता ते. पण मी पेट्रोलच्या तुलनेत सांगितलं की पेट्रोलचा जर खर्च 3,000 रुपये येत असेल, तर इलेक्ट्रिक बाईकचा तुमचा महिन्याचा खर्च जो आहे तो 300 ते 400, 450 रुपये, म्हणजे 500च्या आत येतो. आता महत्त्वाचं म्हणजे याची जी देखभाल असते, त्या देखभालचा खर्चसुद्धा कमी असतो. ऑइल चेंज करायला लागत नाही, क्लच नाही, गिअर नाही, फक्त ब्रेक पॅड, टायर आणि बॅटरी याची देखभाल तुम्हाला करायची असते. म्हणजे मोठा खर्च जो असतो तो तुम्हाला लागत नाही. आणि तिसरा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे याला इंजिन नसल्यामुळे याचा आवाज येत नाही आणि त्यामुळे व्हायब्रेशन होत नाही. एकदम हलकी फुलकी तुम्हाला राईड करता येते. उदाहरण तर त्याचं द्यायचं झालं तर तुम्ही इनोव्हात बसल्यावर, इनोव्हासारखी जी स्पेशल गाडी असते, ज्या गाडीत तुम्ही बसला आणि गाडी कुठल्याही रस्त्यावर जाऊन दे, तुम्हाला पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही असं आपण म्हणतो, तर तो फील तुम्हाला या इलेक्ट्रिक बाईकवर बसल्यावर येतो. बरं, पर्यावरणपूरक आहे, धूर येत नाही, प्रदूषण नाही. फक्त याचा तोटा काय आहे, तर काही वर्षांमध्ये बॅटरी चेंज करायला लागते. त्यामुळे लाँग राईडसाठी तुम्ही जात असाल तर ही गाडी घेऊन जाणं म्हणजे रिस्क आहे सध्याच्या काळात. तर ह्याच्यात पुढे खूप बदल होत राहतील, पण सध्याच्या ज्या बाईक आहेत त्या घेऊन जाणं लाँग राईडसाठी खूप त्या मानानं धोकादायक म्हणजे तुम्हाला अचानक बॅटरी बदलावी लागू शकते, अचानक तुम्हाला काय म्हणतात ते हे करावं लागू शकते, हे संपतं, आपलं चार्जिंग संपतं, अशा गोष्टी येऊ शकतात. आणि चार्जिंग पॉईंट आज म्हणावे तेवढे अजूनहीसुद्धा महाराष्ट्रात नाही आहेत. त्या दृष्टीनं हा एक तोटा आहे या बाईकचा. दुसरा एक म्हणजे फास्ट चार्जिंग नसल्यास 3 ते 5 तास लागतात. पेट्रोल आपण 2 मिनटात भरू शकतो. बॅटरी बदलण्याचा खर्च एक आहे, 3 ते 5 वर्षांनी ही बॅटरी बदलायला लागते. आणि या बॅटरीचा खर्च कमीत कमी 15,000 आणि जास्तीत जास्त 40,000 रुपये येऊ शकतो, डिपेंडिंग तुमची बॅटरी किती पॉवरची आहे त्यावर. ओके. पण ह्या सगळ्या जरी गोष्टी तुम्ही घेतला तरी एक इलेक्ट्रिक बाईक आणि पेट्रोलवरची बाईक ह्यात जर म्हटला तर किफायतशीर ठरते ती तुमची इलेक्ट्रिक बाईक. कारण सांगतो तुम्हाला, सिटीतल्या सिटीत जर जायचं असेल, विशेष करून सिटीत जायचं आहे तुम्हाला, सारखं तिथेच फिरता तुम्ही सिटीतल्या सिटीत, आणि तुम्हाला पाठीचा वगैरे त्रास असेल आणि तुम्हाला फिरणं हे कंपल्सरीच आहे,
तर तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक हा चांगला पर्याय आहे. आणि त्याच्यात तो तुम्हाला वाचतात. फक्त एकच आहे की तुम्हाला जे पेट्रोलचा खर्च आहे तो रोजचा लागणार आहे. ₹100 असो, ₹150 असो, ₹200 असो. आणि हा इलेक्ट्रिक बॅटरी बदलायचा जो खर्च असतो तो एकामुठी जातो. तेव्हा तुम्हाला साठवून ठेवायला लागतात पैसे. 15,000 पासून ते अगदी 40,000 पण जे काय असेल ते तुमच्या बॅटरीवर डिपेंड. हे तुम्हाला एकामुठी जातात. हाच खर्च. आणि तरी पण म्हटलं तुम्ही तर एक उदाहरणार्थ घ्या, 4 वर्षाचा महिन्याला तुमचे बघा, मी तुम्हाला सांगतो, पेट्रोलचा खर्च तुमचा 3,000 असेल तर आपण जास्तीत जास्त घेऊ ₹500 खर्च ह्याचा येतो, बरोबर. मग 500 गुणिले वर्षाचा खर्च काढा. 500 गुणिले 12, 12 पंचे 60, ₹6,000 खर्च तुमचा वर्षाचा येतो इलेक्ट्रिकचा. आणि इलेक्ट्रिक ह्याचा म्हटलं तुम्ही पेट्रोल बाईक जर म्हटलात तर तुम्हाला त्याचा खर्च येतो जवळपास ₹36,000. महिन्याचा ₹3,000 धरला तर म्हणजे 36,000 कुठे आणि 6,000 कुठे. म्हणजे तुम्ही वर्षातच तुम्ही जवळपास एक 30,000 रुपये वाचवता. त्या मानानं इलेक्ट्रिक बाईक ही परवडण्यासारखी आहे. फक्त एकच आहे, याचा स्पीड कमी असतो आपल्या बाईकपेक्षा, पेट्रोलवरच्या बाईकपेक्षा. डोंगराळ रस्ता किंवा जड वजन असेल तर हलकं मॉडेल असेल तुमच्या गाडीचं इलेक्ट्रिकचं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. आता आपण इलेक्ट्रिक कारवर येऊया. इलेक्ट्रिक कारचे फायदे तोटे काय आहेत ते आपण जाणून घेऊया. फुल चार्ज जर केली तर फुल चार्जिंगचा खर्च येतो ₹100 ते ₹150. इलेक्ट्रिक कारच्या बाबतीत आपण बोलतोय. आणि तेवढ्यात पेट्रोल कार 50 ते 60 किलोमीटर जाते. पेट्रोल कार जर तुमची असेल तर या ₹100 ते ₹150 पेट्रोलमध्ये ती धावते फक्त 50 ते 60 किलोमीटर. पण इलेक्ट्रिक कार जर असेल तर ती 250 ते 400 किलोमीटर धावते, डिपेंडिंग ऑन तुमच्या गाडीची बॅटरी जी आहे ती किती क्षमतेची आहे ते. त्याच्यात अजून भविष्यात अजून काहीतरी तंत्रज्ञान येईल. 400 जरी नसली तरी 400-100पर्यंत ती जाईल पुढच्या काही वर्षांमध्ये. आता त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञान छान वापरलं आहे. टचस्क्रीन आहे, स्मार्ट फीचर्स आहेत, ऑटो ड्राईव्ह असिस्ट आहे, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आहे. सगळे हायटेक कार आता निघालेले आहेत. त्याची देखभाल खर्च जसं मी इलेक्ट्रिक बाईकचं म्हटलं तसंच आहे. इंजिन नसल्यामुळे ऑइल चेंजचा खर्च नाही, फिल्टर नाही, बेल्ट नाही. त्याच्यामध्ये तक्रारीचं प्रमाण कमी असतं आणि पर्यावरणपूरक आहे. शांत चालवता येतं, त्यामुळे तुम्हाला एक छान अनुभव मिळतो ते चालवताना. आणि मगाशी इलेक्ट्रिक बाईकचं म्हटलं त्याप्रमाणे स्मूथली गाडी जाते. गाडी कुठे खड्ड्यात गेली तर खूप मोठा धक्का बसतो वगैरे, इतकं काही होत नाही. ज्या पेट्रोलच्या गाड्यांमध्ये जेवढं होतं तेवढा त्रास याच्यातून होत नाही. फक्त एकच आहे, याचं तोटे जर आपण बघायला गेलं तर त्याची किंमत जास्त आहे. तुमच्या पेट्रोलच्या गाडीपेक्षा याची किंमत जास्त आहे. सरकारची सबसिडी जरी त्याच्यावर मिळत असली तरीसुद्धा ती तुम्हाला जास्त महाग जाते. आणि सध्या हायवेवर असेल किंवा इतर ठिकाणी गेलात तुम्ही तर चार्जिंग स्टेशन ठिकठिकाणी झालेली नाहीत. जसे पेट्रोल पंप झाले तशी चार्जिंग स्टेशन्स अजूनही त्या म्हणावे त्या प्रमाणात झालेली नाही. त्यामुळे लाँग ड्राईव्हमध्ये तुम्हाला याची चिंता लागू शकते. चार्जिंगचा वेळ जास्त लागतो. एक चार्जिंग जर फास्ट असेल तर 40 ते 60 मिनटं लागतात. आणि जर घरी तुम्ही चार्जिंग करायला गेलात ही इलेक्ट्रिक कार तर 6 ते 8 तास लागतात. फक्त एकच आहे की तुम्ही झोपत असाल समजा तर ती इलेक्ट्रिक चार्जिंग लावायची आणि मग तुम्ही निश्चित झोपून जायचं. सकाळपासून सकाळी तुमची गाडी फुल चार्ज झालेली असेल हे महत्त्वाचं म्हणजे. आणि तुम्हाला ह्याचीही चिंता नको की फुल चार्ज झाली तर काय. हल्ली खूपशा कारमध्ये अशा फॅसिलिटीज आलेल्या आहेत की ते चार्जिंग आपोआपच बंद होऊन जातं तुमचं चार्जिंग फुल झालं की. असे आहेत म्हणजे मी तुम्हाला म्हटलं हायफाय त्याच्यात मॉडिफिकेशन्स आलेले आहेत. तर त्यामुळे तो प्रश्न येत नाही. तर बॅटरी रिप्लेसमेंटचा विषय जसा इलेक्ट्रिक बाईकचा आहे तसं ह्याचा पण आहे. इलेक्ट्रिक कारमध्ये एकदा बॅटरी खराब झाली की ₹1.5 ते ₹3 लाख खर्च येतो. थंड आणि उष्ण हवे त्या गाडीचा परफॉर्मन्स कमी आहे. म्हणजे हवा, AC, हीटर, वजन यामुळे या गाडीची रेंज म्हणण्यापेक्षा क्षमता आहे ती कमी होते. वाहनाचा स्पीड कमी होतो थोडा. आता येऊया आपण इलेक्ट्रिक रिक्षाकडे. इलेक्ट्रिक रिक्षाचे फायदे तोटे काय ते जाणून घेऊया. दररोज ₹150 ते ₹200 इलेक्ट्रिसिटी खर्च लागतो.
मात्र कमाई ह्याच्यामध्ये 150 ते 200 रुपये तुमची 800 ते 1200 रुपये सहज होऊ शकते. आणि पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षेच्या तुलनेत हा जो नफा आहे तो 30 ते 40% जास्त आहे. त्याच्यावरून तुम्ही बघू शकता की इलेक्ट्रिक रिक्षा किती स्वस्त आहेत. बरं, तुमच्या रिक्षामध्ये जे प्रवासी बसतात ते खूप कम्फर्टेबली बसू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्रास होत नाही रिक्षामध्ये बसल्याचा. खूप खड्ड्यात गेली गाडी तर खूप मोठे दणके बसत आहेत, असं होत नाही, स्मूथली जाते. तिसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षा ज्या आता काढलेल्या आहेत कंपनीने त्याच्यामध्ये प्रवासी जास्त बसू शकतात, तो एक चालकाचा फायदा असतो. याचा देखभाल खर्च नेहमीपेक्षा कमी आहे. ब्रेक, टायर, बॅटरी, इतर कोणताही मोठा खर्च या इलेक्ट्रिक रिक्षाला येत नाही. आरामदायक आहे राईड, आवाज नाही येत. समोर चाक, मागे चाक, आवाज नसल्याने सिटी रूटसाठी उत्तम गाडी आहे. पर्यावरणासाठी फायदेशीर आहे. धूर, आवाज, प्रदूषण कमी आहे. बॅटरी संपली, याच्या तोटे बघूया. बॅटरी जर संपली अचानक तर ते वाहन तिथल्या तिथे थांबवून जातं, मध्येच गाडी बंद पडू शकते. जवळ चार्जिंग स्टेशन जर नसेल तर तुमची खूप मोठी अडचण होऊ शकते. पण एक आहे, तुम्ही अशा वेळी निघताना तुम्ही स्वतःची काळजी तर घ्यायला शिका ना. किती गोष्टी तुम्ही यंत्रावर अवलंबून राहणार, या गोष्टी आहेतच. त्यामुळे तुम्ही घरून निघताना तुम्हाला किती लांब जायचं आहे त्याच्या मनानं बॅटरी चार्ज करून घेणं हे तर तुमच्या हातात असतं ना, तर ते तुम्ही करून घेतलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे या इलेक्ट्रिक रिक्षामध्ये जर वजन जास्त असेल तर त्याची पॉवर कमी होते, हा एक त्याचा तोटा आहे. चढावर किंवा जास्त वजन असल्यास गाडीची वेग मर्यादा मंदावते. याचा बॅटरी लाईफच्या बाबतीत बोलायचं झालं तर 18 ते 30 महिन्यांनी ही बॅटरी बदलावी लागते आणि त्यावेळी खर्च येतो 20 ते 30,000 रुपये. या बॅटरीच्या चार्जिंगसाठी 6 ते 8 तास लागतात आणि रोज हे चार्जिंग करावे लागते. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक रिक्षा आहेत त्या कायम फिरत असतात. आपल्या गाडीसारखं नाही. आपण जी खाजगी गाडी आपली असते ती गाडी कधीतरी आपण नेहमी काय चालवत नाही. जेव्हा अडचण असेल तेव्हाच बाहेर पडतो किंवा कुठे लॉंग ड्राईव्हला गेलो तर आपण ती काढतो. प्रवासी रिक्षा जी असते ती इलेक्ट्रिक असो की पेट्रोलवरची असो, ती सारखी फिरतच राहते प्रवाशांच्या शोधात किंवा प्रवाशांना ने-आण करणं हे. त्यामुळे तिचा चार्जिंगची जबाबदारी रोज मोठी असते आणि ती रोज करायला लागते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेतलं इलेक्ट्रिक बाईक आणि कार आणि रिक्षा या तिघांचे असलेले फायदे आणि तोटे या विषयाबद्दल. आता तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं झालं तर इलेक्ट्रिक बाईकमध्ये दैनंदिन वापर, कमी खर्च आणि शहरासाठी परफेक्ट वाहन आहे. इलेक्ट्रिक कारच्या बाबतीत बोलायचं झालं तर आरामदायी आहे, स्टायलिश आहे, भविष्यातले तंत्रज्ञान ओळखून ती गाडी बनवण्यात आलेली आहे. पण महाग आहे आणि चार्जिंगच्या मर्यादा त्याला आहेत. आणि इलेक्ट्रिक रिक्षेबाबत बोलायचं झालं तर रोजच्या कमाईसाठी ही उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी. पण तुमच्या बॅटरीवर अवलंबून तुम्ही जास्त पॉवरची बॅटरी घेतली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे तिला तेवढाच खर्च येईल जेवढ्या जास्त पॉवरची घ्याल त्यावेळी, जेव्हा ती बॅटरी फुल्ली डिस्चार्ज होईल किंवा डिस्चार्ज होणे म्हणण्यापेक्षा ती फुकट जाईल. ज्यावेळी बदलायला लागते त्यावेळी तिचा खर्च जास्त येतो. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक वाहन घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. किंवा आता पेट्रोलच्या विषय बाबतीत आला, तुम्ही कोणतंही वाहन कसं चालवता याच्यावर खूप गोष्टी डिपेंड राहतात. तुम्ही कसं हाताळता, तुम्ही त्याला कसं मेंटेन ठेवता, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कोणतंही वाहन असो किंवा कुठलंही यंत्र असो किंवा तंत्र असो, ते तुमच्या वापरण्यावर पण खूप गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे या गोष्टीसाठी तुम्हीच ठरवा आता की पेट्रोलवरची गाडी स्वस्त सगळ्या दृष्टीनं, की तुम्हाला कोणती गाडी परवडणारी आहे हे सगळं तुम्ही बघा. आणि नक्की कॉमेंट्समध्ये मला कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ ऐकून कसा वाटला. यापेक्षा तुमचं मत काय, इलेक्ट्रिक वाहन असावं आपल्याकडे की पेट्रोल डिझेलवर चालणारी एखादं वाहन असावं. तुमच्या कॉमेंट्स ज्या आहेत त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.